माधव मुंडे यांची गेल्या 16 महिन्यापासून निर्घृण हत्या करण्यात आली होती। आता त्या 16 महिने उलटून गेले आणि या न्याय हक्कासाठी ज्ञानेश्वर मुंडे आणि त्यांचं कुटुंबीय सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण बसलं होतं, पण ते आता तात्पुरतं उपोषण स्थगित करण्यात आलेलं आहे। नेमकं काय झालं ताई, काय सांगायला? सकाळपासून उपोषणाला बसला होता न्याय हक्कासाठी, आता पोलीस अधीक्षकांनी भेट घेतली आणि तुमचं काय आश्वासन दिलं तुम्हाला? आता तिडके मॅडमनी येऊन भेट दिली, त्यांनी SP सरांचा फॉलोच घेऊन आल्या होत्या ना, SP सरांचा निरोप घेऊन आल्या होत्या की म्हणल्या आम्ही आरोपी तात्काळ अटक करून देऊ। त्यांचं अजून परत तेच होतं, तरी पण आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून 1 महिन्याची मुदत देऊन त्यांना सांगितलं आहे की आरोपी अटक करा। हो, तरी पण त्या हो म्हणल्या, त्यांनी तात्काळ आम्ही आरोपी अटक करूत म्हणल्यात। यापूर्वी दोनदा आपण पोलीस अधीक्षकांना भेट घेतली, त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं? हो, त्यांनी दिलं होतं आश्वासन। तेव्हा खुद मी SP सरांशी बोलणं केलं होतं ना, SP सरांनी तेव्हा बी सांगितलं होतं की आपण आरोपी अटक करूत। पण सुप्रियाताईचे बी आज 3-4 वेळेस कॉल झाले मला। सुप्रियाताईनं बी सारख्या SP सरांशी बोलत राहिल्या, कलेक्टर साहेबांशी बोलत राहिल्या आणि त्यांनी पण त्यांना सांगितलं आहे की उपोषणाचं 1 महिना घेऊन ताईचं उपोषण सोडा म्हणून स्थगित करा। सुप्रियाताईंनी सुद्धा पहिलेच विनंती केली होती की आपण उपोषण केलं नाही पाहिजे होतं, थोडा वेळ दिला पाहिजे होता। मात्र आपल्या केसमध्ये काहीच हे नव्हतं ना, मग आता थोडासा काहीतरी अजून जास्त वेग आणतील ना त्या तपासात, मग 1 महिन्यानंतर तर आंदोलन उपोषण परत होईलच ना। काय असं पोलीस अधीक्षक तुम्हाला आश्वासन दिलं की उपोषण स्थगित करतं? हां, आरोपी अटक करूतच म्हणलेत ना, मग त्यांना काहीतरी माहिती असतील त्याच्यातले आरोपी, तेव्हा अटक करूत म्हणलेत ना ते। किती दिवसामध्ये गुण निघेल? 1 महिन्याचा कालावधी दिला आहे त्यांनी आम्हाला, टाईम द्या म्हणजे 1 महिन्याच्या नंतर आम्ही तोपर्यंत आरोपी अटक करू। तुम्ही वारंवार SIT CIDची मागणी केली होती या संदर्भामध्ये? त्यांना माहिती असेल की आमच्याच्यानंच हे आरोपी अटक होतील म्हणून त्यांनी टाईम मागितला असेल ना, म्हणून तिडके मॅडमने येऊन उपोषण स्थगित केलं। हे पाहिलं तर या ठिकाणी पोलिसांना 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे, त्यानंतर पोलिसांनी ताब्यात नाही घेतला आरोपींना, आता पुन्हा आम्ही उपोषण बसू असं ठिकाणी आता सांगण्यात आले आहे। त्यामुळे आपण मोबाईल कसं मी संभाजी मुंडे, पुणे MIT बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।